श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र 18वा अध्यायाची फायदे आणि फलप्राप्ती. बऱ्याच वेळा आपल्याला गुरुचरित्रातील 18वा अध्यायात वाचायला सांगितलं जातं, पण गुरुचरित्रातील 53 अध्यायापैकी 8व्या अध्यायाला इतकं महत्त्व का प्राप्त आहे, या विषयाची सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिक त्याला वेदाची मान्यता देखील आहे. काही ग्रंथाचे 52 अध्याय असून काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेचे गुरुचरित्र लिहिले गेले. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटात बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो, अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे अधिव्याधी, आजार यांच्या वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मकता वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. गुरुचरित्र 18वा अध्याय. कुठलीही इच्छा असो, गुरुचरित्राचा हा अध्याय रोज वाचल्यास ती नक्की पूर्ण होईल. आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या विवंचनेत अडकला आहे. वास्तुदोष, घरातील कटकटी, अशांतता, घरातील तसेच घराबाहेरील समस्या यामुळे सगळेच त्रस्त आहेत. या अडचणीमुळे आपली मानसिकता आणि शारीरिक अशांतता भंग होत चालली आहे. या सगळ्यांचा प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सगळे आपल्या परीने प्रयत्न करतातच. यातील अनेक जण अथवा परिश्रम करण्याबरोबरच आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टीचा आधार घेतात. सुदैवाने आपल्या हिंदू पुराणात असे अनेक ग्रंथ आहेत ज्यामुळे आजही सगळे संकटे दूर होतात आणि अडचणीतून मार्ग निघतो. शिवाय मानला जातो. आपल्या गुरुवर्य विश्वसनीय भाव ठेवून संकटांना समोर जायचं हिंमत गुरुकृपेने प्राप्त होऊ शकते आणि त्या संकटातून सहज तारून नेऊन गुरु आपापल्या यशाचा, सुखाचा उंच शिखरावर घेऊन जातात. म्हणून सिद्धधारकांनी आपल्या नामधारक शिष्यास गुरुचरित्राचा 18वा अध्याय नित्यपठनाने सर्व काही प्राप्त करून घेता येते, हेच सुचवले आहेत. गुरुचरित्रात 18वा अध्याय हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा अध्याय आहे. हा अध्याय आपल्याला गुरुच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा कशा पूर्ण करू शकतो हे शिकवतो. या अध्यायात आपल्या अनेक कथा सापडतात ज्यात गुरुच्या भक्तांच्या सर्व इच्छा त्यांच्या कृपेने पूर्ण झाल्या. या अध्यायाचे नित्य वाचन करावे आणि गुरूंचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करावी. या अध्यायातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गुरूच्या चरणी शरण जावे. जेव्हा आपण गुरूंच्या चरणी शरण जातो तेव्हा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वतीचे चारित्र्य सांगतो. या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते. व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाचे ओळखला जातो. यात श्री नरसिंह सरस्वतींनी एका दरिद्र ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे. संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते. लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते. आर्थिक परिस्थिती सुधारते. व्यापारामध्ये वृद्धी होते. या अध्यायाच्या नित्य पठणाने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते.
जर का आपल्या कर्जमुक्ती हवी असेल तर आपण आपल्या नित्यसेवेत रोज या 18व्या अध्यायाचे पठण करावे. यामुळे व्यवसायात वृद्धी होते. जर का आपल्याला जर आर्थिक संकट असेल तर आर्थिक संकट आपले दूर होते. आपण जर खूप आर्थिक संकटात सापडला असेल तर आपण आवर्जून आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये या 18व्या अध्यायाचे पठण करावे. दिवसभरात तुम्ही केव्हाही या अध्यायाचे पठण करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला या अध्यायाचे पठण करायचे नाही. तुम्ही तुमच्या आर्थिक संकट दूर करण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी, व्यवसायात नोकरी वृद्धी होण्यासाठी आवर्जून या अध्यायाचे पठण करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.